गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, गणपतीसाठी गावी निघतोय. आज तारीख 10, 14 दिवस गणपतीचा. भेटूया गाडीमध्ये. चला आता गाडीमध्ये बसलेलो आहे, निघालेलो आहे. आई बस आता एक हॉल्ट घेतलेला आहे खारघरला. ताईकडे चहा नाश्ता केलेला आहे. पाऊस पडतोय खारघरला मस्तपैकी. 9:45 रतिका ती नाही येत आहे. कुपर सोबत थांबली आहे. कुपर कुठे आपला दाखवायचा का? आला कुपर. थांब रे. कुपर आलेलं आहे. कुपर कुपर पाणी पिता का लागले? कुपर नाही असंच व्हिडिओ आपली आठवण इकडे. निघतोय. 9:50 झालेली आहे. तयारी झालेली आहे. आता खोपोली एक्झिट झालेला आहे. नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. वडा उसळची ऑर्डर दिलेली आहे. वडा उसळची ऑर्डर दिलेली आहे. आता ओके, आता वडा उसळ आल्यानंतर मग एक भेटूया. मिसळची, वडा मिसळ आणि उसळ पावची ऑर्डर दिलेली आहे. उसळ आलेला आहे. उसळ येत आहे. मी घ्या तुम्ही घ्या असं चाललेलं आहे. 2 मिनिटात सगळ्यांच्या ऑर्डर्स आहेत. बघूया. चल खाऊन घेऊया. यम्मी. पाली रोडला आम्ही आता हे हॉटेलमध्ये जे थांबलेलं आहे, हॉटेलचं नाव आहे साईनाथ. ही झायलो घेऊन आलेलं आहे. आम्ही हायवे बघू शकता. आमची मंडळी तिथे उभी आहे. नाश्ता करून जस्ट बाहेर आले. आता गाडी चालू करते. गाडीमध्ये बसतोय. आता निघालो गाडी घेऊन. बाळू ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. बाळूने पोझिशन घेतलेली आहे. ती राकेशने टाकली. रोड आहे पाली. वाजले आहेत 11:20. निदान 4 तास तरी थांबायचं नाही असं ठरवलेलं आहे. बघूया आता. वातावरण एकदम मस्त आहे. बघूया आता किती वाजता पुन्हा व्हिडिओ ऑन करतोय. आपण पोचलेलो आहे वीर रेल्वे स्टेशनच्या इकडनं. पुढचे जर यारो बघितले तर आंबेडघाट, रत्नागिरी, पणजी. चिपळूण इकडनं 100 किलोमीटर वरती आहे. रत्नागिरी 187 किलोमीटर वरती आहे. बाहेर बघितला तर ह्या डोंगरांमधून छोटे छोटे धबधबे वाहत आहेत. तेच कोकणाचं सौंदर्य अजून वाढवतात. बाहेर सगळीकडे हिरवळ आहे. जे बघून मनात असलेले मुंबईचे असणारे टेन्शन हे सगळं विसरून माणूस कोकणात का जातो याचं खरं उत्तर मिळतं. गाडी चालवताना कोळी गीतं ऐकण्याची मजा जी वेगळीच आहे.
बघितलं तर डोंगरावरती धुकं कसं बसवलंय, ढग खाली उतरले. भाऊ एकदम मन लावून गाडी चालवत आहे. बघत होता ते कशेळी घाट आहे. कशेळी घाटामध्ये आलेलो आहे, एंट्री केलेली आहे. अर्धा तास लागतो नॉर्मली उतरायला. बघा किती वेळ लागतो. आता वाजले 2:20 झालेली आहेत. ही जी कोकणाची मजा आहे ती कशेळी घाटात तर अर्धी मिळतेच आपल्याला. कारण कोल्हापूर हायवेने जेव्हा जातो तो रस्ता सरळ आहे. चिपळूण इकडनं 62 किलोमीटरवर आहे. लोक बाईकने पण ट्रॅव्हल करतात, बघू शकता पुढे. म्हणजे ह्या टर्निंगला गाडी चालवायला एक्सपर्टच पाहिजेत. आमच्यासोबत एकदा असा अनुभव झालेला की सातारा साईडचे ड्रायव्हर आमच्यासोबत होते आणि त्यांना गाडी चालवताना त्यांनी पहिल्यांदा डेअरिंग दाखवली की चालवतो म्हणून, पण नंतर नाही बोलले. मग ते एक शेजारी होते, त्यांनी ती गाडी हातामध्ये घेतली. आता आमचा मित्र ऋषिकेश, बाळू बोलतो आम्ही त्याला, बघू शकता. पाऊस नाही, पाऊस असता तर अजून मजा आली असती. पाऊस पडून गेलाय जस्ट. दुपारच्या टायमिंगला आल्या म्हणून लालपरी जास्त कुठे दिसत नाहीत. कोकण आणि लालपरी वेगळंच नातं, अनोखं नातं. रस्ता चाललाय हा कशेळी घाटामधला नवीन रस्ता आहे. पुढे बघू शकता लालपरी. आता जस्ट आठवण काढलेली लालपरीची आणि लालपरी. जातानाची लालपरी, येतानाची लालपरी कुठून आली आहे? खेड, खेड मुंबई. अप्रतिम दृश्य. ताई भाऊजी बसलेत. भूक लागले सगळ्यांना. 2:45 होत आलेत. जेवण बाकी अजून. लालपरी पण
60 चालली आहे. स्पीड पाहून टच केलेली आहे. टनल आहे, हीच ती लाल परी जी बराच टाइम आपल्या पुढे होती. तो बघा टनल जो आत्ताच गणपतीच्या अगोदर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं की तो प्रवासासाठी ओपन केलेला आहे. हा हॉटेल श्रियांश. काम चालू आहे, बऱ्यापैकी चालू आहे. माणगावचा रस्ता सोडला तर माणगाव पासून पुढे संगमेश्वर तरी रस्त्यांची कंडिशन फार चांगली आहे. जस्ट आता टनल मध्ये एंटर करतच आहोत. त्याच्या बाजूला पण एक टनलचं काम चालू आहे बघा. राहू दे, लक्षच नाही द्यायचं. तुझं लक्ष आहे ना? हा कुठं आला आता इथे? त्यांना वाटतं की पत्रकार आहे. नाही ना, नाही आपण हे थांबवतात ना, हे डायरेक्ट फोटो नाही ना काढत. हे फोटो नाही ना काढत डायरेक्ट. हा मग 200 रुपये चार्ज. 200 रुपये ना. हा मस्त वाटतंय. म्हणजे मी इतकी वर्ष आम्ही ट्रॅव्हल करतोय, जवळ 8 वर्ष गाडीने ट्रॅव्हल करतोय. फर्स्ट टाइम म्हणजे आपला जुना हायवे NH17 आता आहे की 66 झाला आहे, तर त्याने मी फर्स्ट टाइम टनलमधनं ट्रॅव्हल करतो. अदरवाईज पुण्याला जेव्हा आम्ही पुण्यावरनं जातो त्यावेळी टनल मिळतोच. हवालदार होते आणि मी बेल्टच लावला नव्हता फ्रंटचा. काम चालू आहे बघू शकता. पण बाळूला तरी किती मिनिटाचं आहे हे टनल? झाले संपत आला, म्हणजे हार्डली 3 मिनिटाचा टनल आहे. उतरतो ना त्याच्या बाहेर काय बोलतोय बाळू? कक्षेडी संपते ना जिथे त्याच्या बाहेर निघणार. ओके, म्हणजे आपण काय लागत चढण नाही. म्हणजे पहिली जर तुम्ही जुन्या कशेडीने जर ट्रॅव्हल केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की तिथे आपल्याला चढण उतरण यायची, तर तो टाइम आपला सेव्ह होतो.
आपण डायरेक्ट बाहेर येतो कशेडी घाटाच्या. म्हणजे पहिली जी रिस्क होती कशेडी घाटाची ती कुठेची रिस्क आणि मजा पण बोलू शकतो, कारण बरेच जण एन्जॉय करत होती ती मजा आता कुठे कमी झाली आहे. आणि टाइम पण वाचतो, जवळजवळ 15 ते 20 मिनिटं वाचतात. असं बघा मस्त वाटतं. असेच मध्ये मध्ये लाईव्ह अपडेट घेऊन भेटत राहू आपण.